हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे मोड आलेले कडधान्यापासून चिल्ला बनवणार आहे. चिल्ला म्हणजे पोळी. जसं आपण बेसनची पोळी बनवतो तशी मी मोड आलेल्या कडधान्याची पोळी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत, जसे मी मोड येऊन दिलेले पहिले. आणि इथे मी मटरचे दाणे म्हणजे हिरवे वाटाणे, बेसन, रवा. इथे मी पनीर घेतलेलं आहे, तूप, आणि बाकी इथे पिझ्झा ऑर्गेनो, पिझ्झा सेन्स, आणि इथे चिली फ्लेक्स घेतलेले, रेड चिली फ्लेक्स, आणि बाकीचं मेथी, कांदा, गाजर, सफेद तीळ, मीठ, लसूण, आलं आणि मिरची. तर हे सर्व मी सामग्री घेतलेली आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. तर पहिलं आपल्याला इथे रवा वाटून घ्यायचं आहे बारीक, कारण हे थोडंसं जाडं आहे, तर त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता पहिलं मी मिक्सरमध्ये रवा वाटून घेते. इथे मिक्सरचं भांडं घेतलं. तर पहिलं मला रवा वाटून घ्यायचा आहे. तर गाईस, आता इथे मी रवा वाटून घेतलेले. आता त्यामध्ये घालायचे वाटाणे आणि मोड आलेले मूग. हे जे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे ते साफ करून घेतलेले. रवा सुद्धा साफ करून घेतलेला आहे, आणि मूग आणि मटर पाण्याने धुवून घेतलेलं स्वच्छ पाण्याने. आता यामध्ये घालायचं आहे लसूण, मिरची आणि आलं. तर हे आलं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पहिलं वाटून घ्यायचं आहे. हे एकदम असं स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे, आणि हे मी आता सकाळच्या टिफिनसाठी, स्कूलच्या टिफिनसाठी बनवून देते आहे. तर गाईस, असं छानपैकी मी वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. तर असं वाटून घ्यायचं आहे पहिलं अगोदर. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते. असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे नाश्ता, एकदम असं छान टेस्टी. मुलांसाठी बनवून द्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून त्याचं बेटर बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं बेसन. चिल्ला बनवणार म्हटलं बेसन थोडं वापरावं लागतं. आता यामध्ये मी इनो किंवा दुसरं काही वापरणार नाही आहे. याचं आता डायरेक्ट चिल्ला बनवणार आहे. तसंच छानपैकी याचं आपल्याला बेटर बनवून घ्यायचं आहे. तसं हे बेटर बनवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायचे मीठ, थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि बाकी इथे मी तीळ घेतलेलं, सफेद तीळ, ते सुद्धा यामध्ये बेटरमध्ये घालायचं. तीळ पूर्ण वापरणार आहे, आणि मीठ आहे ते जे बाकी मी मसाला तयार करणार आहे त्यामध्ये घालणार आहे. तर हे सर्व मिक्स करून थोडा वेळ 5-10 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत ह्याचं मी मसाल्याची तयारी करते. म्हणजे आपण स्टफिंग बनवणार आहोत त्याची तयारी करायची आहे. अगर हे जे बाकीची जे मी मसाल्याची तयारी करते तर डायरेक्ट पण ह्यामध्ये घालू शकतो बेटरमध्ये, पण मी थोडं वेगळं मसाला बनवून चिल्ला बनवणार आहे. आता हे बेटर तयार झालेलं आहे, त्याला आता साईडला ठेवूया. आता मी इथे मसाल्याची तयारी करते. जसं इथे गाजर घेतलेले, कांदा घेतलेले, आणि मेथी, पनीर, आणि आता त्यामध्ये काही मसाले वापरायचे. आता यामध्ये घालायचे आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे. त्यानंतर पिझ्झा ऑर्गेनो, त्यानंतर पिझ्झा सेन्स. आता हे सर्व मसाले घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तसं छानपैकी याचा मसाला तयार करायचा आहे, पाहू शकता. तर त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिक्स करून घेते आणि त्यानंतर बनवायला सुरुवात करते. तर गाईज, असं सर्व मी मिक्स करून घेतले. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे झालेला आहे मसाला तयार. आता बनवायला सुरुवात करते.
तर गाईस आता इथे मी पॅन घेतलेलं आहे. तर आपल्याला चिल्ला बनवायचा आहे, तर बनवायला घेते. थोडंसं यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे. मी आता बनवायला घेते. जसं आपण डोसा बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. असं पातळ चिल्ला बनवायचं आहे. तर असं छानपैकी बनवून घ्यायचं पहिलं, आणि त्यानंतर हे जे मसाले आपण बनवले, स्टफिंग बनवलेले, ते आता त्यावरती घालायचे. थोडे थोडे घालायचे, जास्त नाही घालायचे. असं छानपैकी बनवून घ्यायचे चिल्ला. मुलांना असं बनवून दिलं तर ते आवडीने खातात. आता यावरती थोडंसं वरून तूप सोडायचं. आता याला आपण असे पलटी करून घेऊया. असं छानपैकी सर्व चिल्ले ते बनवून घेते. असंच आपल्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवायचं आहे. असं छानपैकी बनवून घ्यायचे. पाहू शकता कसं छान बनलेलं आहे. एकदम स्वादिष्ट, टेस्टी, हेल्दी नाश्ता. आता हे झालेलं आहे, तर काढून घेऊया याला. जसं आपण मसाला डोसा वगैरे बनवतो तसंच हे बनवायचं. आता दुसरं बनवायला घेते. जे आपण बेटर बनवतो ते थोडं ना जास्त घट्ट पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे, मिडियम करून घ्यायचं. पाहू शकता कसं मी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये असे मसाले घालायचे. आता बाकीचे सर्व पटापट बनवून घेते. शेवटचं राहिलेलं आहे, तर आता हे झालेलं, तर याला बनवून घेतलेले. सर्व चिल्ले आहेत ते बनवून घेतलेले आहेत. तर याला काढून घेऊया. तर गाईज असं छानपैकी झालेले आहेत मुगाचे, हिरवे मुगाचे चिल्ले. तसं एकदम टेस्टी बनलेले आहेत. आणि मी ते चटणी आणि टमॅटो सॉस बरोबर घेतलेलं खायला. तर पाहू शकता तसं एकदम सॉफ्ट आणि नरम असे बनलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.